नमस्कार, शाप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करते टरबूजच्या ज्यूसची रेसिपी, जी आपण एकदम टेस्टीही बनवूया आणि एकदम हेल्दीही। आणि तुम्ही जर एकदा या टाईपने बनवलं ना तर नेहमी याच टाईपने बनवाल। आणि गरमीच्या दिवसात एकदम शरीराला थंडावा देण्यासाठी एकदम हेल्दी असं हे ज्यूस आहे। चला तर मग बनवूया हेल्दी आणि टेस्टी असं ज्यूस, जे तुम्हाला नक्कीच खूप आवडेल। तर सरबत बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेतलं आहे 1 लिटर दूध। आता हे दूध मी उकळून घेते। साई सोबत आपण उकळून घ्यायचे दूध। हे दूध छान उकळलं आहे। आता वर आलेली साई आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। साई सगळी मिक्स करून घ्यायचे। आणि आता मी याच्यामध्ये टाकून घेते साखर। तर 1 लिटर दुधासाठी आपण 4 ते 5 चमच साखर टाकून घ्यायचे। 4 ते 5 चमच साखर बस होते, नाहीतर जास्त गोड होते सरबत। आणि साखर टाकली की आपण मस्त आणखीन एकदा हे दूध उकळून घेऊ, आणि म्हणजे साखर चांगली मिक्स होईल याच्यामध्ये। आणि आपण हे दूध आता रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचं आहे। गडबड असेल तर एखाद्या भांड्यात पाणी घेऊन त्याच्यामध्ये दूध ठेवून द्यायचं, म्हणजे पटकन थंड होतं। आणि थंड झालं की आपण फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचे रात्रभरासाठी हे दूध। वाटीत घेते 1 चमच सब्जा। या सब्जामध्ये मी ओतून घेते थोडंसं पाणी। तरी हे सब्जा सीड्स आपण भिजवून घेऊ अर्धा तास। हे पटकन फुलले जातात एकदम छान असे। हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर बिया आहेत, आणि गरमीच्या दिवसात तर आपल्या शरीरासाठी वरदानच आहेत। तर या बिया आपण अर्धा तास भिजवून घेऊ। छान अशा या पटकन फुलल्या जातात। आता मी अर्धा कट केलेला टरबूज घेतला आहे, आणि या टरबूजमधला लाल जो गर आहे त्याचे मी क्यूब करून घेत आहे। तर या टाईपमध्ये मी कट करून घेत आहे। आपण असे क्यूब केले ना तर पटकन होतात। छान असे आपले टरबूजचे काप तयार झालेले आहेत। तर हे छोटे छोटे काप मी आता एका भांड्यात घेत आहे। सगळे काप अर्ध्या टरबूजचे काप मी एका भांड्यात घेत आहे। मी अर्ध्या टरबूजचे स्लाइस करून घेतलेले आहेत छोटे छोटे, आणि याच्यामधल्या सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत। आता मी घेते दूध, जे आपण रात्रभर थंड करून घेतलेलं आहे। आता हे दूध मी एकदा परत मिक्स करून घेते छान असं। आणि हे दूध रात्रभर जर ठेवलं ना खूप छान थंड असं होतं, आणि थंड सरबत खूपच छान टेस्टी असं लागतं। गरमीच्या दिवसात थंड खूप मुलांना तर खूपच आवडतं। तर मी सगळं दूध परत एकदा मिक्स करून घेतलं आहे, आणि मी याच्यामध्ये टाकून घेते थोडे काजूचे आणि बदामचे काप। तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू बदामचे काप याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आपण हे ज्यूस पिताना काजू बदामचे काप दाताखाली आले ना तर आणखी टेस्टी लागते हे ज्यूस, त्यामुळे थोडेसे काजू बदामचे काप नक्की टाकून घ्यायचे। तर आता मी याच्यामध्ये टाकून घेते आपण भिजवून घेतलेले सब्जा सीड्स। तर हे सब्जा सीड्स जे आपण फालुदामध्ये टाकतात तेच सब्जा सीड्स आहेत। याच्यामुळे आपलं ज्यूस खूप हेल्दी बनतं। तर हे पण मी मिक्स करून घेते व्यवस्थित। आता मी याच्यामध्ये टाकते रोज सिरप। रोज सिरपमुळे आपले ज्यूस आणखी टेस्टी बनतं, आणि याचा कलर पण खूप छान होतो, जो पाहून मुलांना तर नक्कीच प्यावंसं वाटतं। तर मी 5 ते 6 चम्मच रोज सिरप टाकून घेते, आणि हे पण आपण मिक्स करून घेऊ। तर छान असा गुलाबी कलर आलेला आहे आता आपल्या ज्यूसला। सगळं मी मिक्स करून घेतलं आहे। छान असा कलर आलेला आहे एकदम। या टाईपनं जर आपण सरबत बनवलं ना तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्की खूप आवडतं। एकदम टेस्टी असं बनतं। मी आता टाकून घेते याच्यामध्ये आपण कट करून घेतलेली टरबूजची स्लाइसेस। सगळे स्लाइसेस याच्यामध्ये टाकून घेऊ, आणि मी याच्यामधल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही गरमीच्या दिवसात एकदा तरी नक्की ट्राय करा। एकदा जर बनवलं ना तुम्ही या टाईपनी सरबत तर नेहमी बनवाल, मुलांनाही नक्कीच आवडेल। आणि गरमीच्या दिवसात आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी खूप हेल्दी असं हे सरबत आहे।
तर गरमीच्या दिवसाचा आनंद नक्कीच या सरबतने घ्या. आपले सरबत तयार आहे. हेल्दी पण आणि टेस्टी पण असं आपलं सरबत तयार आहे. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा तरी या टाईपने. तुम्हालाही नक्कीच खूप आवडेल आणि एकदा जर तुम्ही बनवलं ना तर नेहमी बनवाल. एवढं टेस्टी आणि हेल्दी पण बनतं. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा. आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.